हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. सिलेबस डिकोडिंग सिरीज आपण बघत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण इंडियन सोसायटीचा पार्ट बघत आहोत. इंडियन सोसायटीचं एक सेशन आपण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सिलेबस असेल आपला आणि कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे ते आपण बघत आहोत. त्याचा पुढचा भाग आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघा महिलांचं स्थान, त्याचबरोबर लोकसंख्या आणि समकालीन काही आव्हाने या मुद्द्यांवर चर्चा करायच्या. याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता महिलांचे स्थान, ठीक आहे, रोल ऑफ वुमन इन इंडियन सोसायटी हा एक पार्ट येईल. मग त्याच्यावर ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट, पॅट्रियार्कल सोसायटीचा इम्पॅक्ट, ठीक आहे, बाकीच्या बऱ्याच गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागेल. त्याचबरोबर लोकसंख्याशास्त्र म्हणजे लोकसंख्या वाढ झालेली आहे, मग आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड अचीव करण्यासाठी काय करावं लागेल, त्याचं कशा पद्धतीने असेल, किंवा ओव्हरऑलच्या युथ जनरेशनवर कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीचा परिणाम होतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यावर चर्चा करायच्या. म्हणजे भारतीय समाज या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करायच्या. त्याचबरोबर समकालीन आव्हाने काय असतील हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सिलेबस इन जनरली बघितला इंडियन सोसायटीचा तर तुम्हाला तो मोजका दिसेल, पण त्याचा जो आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं ते वेगवेगळ्या डायमेन्शन्सने करावं लागतं. आता त्याचा फायदा काय आहे, मला कोणीतरी सांगेल की अरे काय नाही, फार क्वेश्चन येणार, पण जर तुम्ही मी सांगतोय ह्या पद्धतीने या वेळेने जर प्रिपरेशन केलं तर तुम्हाला ओव्हरऑल फायदा त्याच्यामध्ये होईल. पहिली गोष्ट, तुमचं एसे मध्ये खूप चांगला तुम्हाला आता वुमेन रिलेटेड एक एसे असतो, ठीक आहे, तर तो एसे मध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी क्वेश्चन एखादा ट्रिकी किंवा अनालिटिकल येईल त्यावेळी तुमचा ह्याच्यामध्ये इतरांपेक्षा तुम्ही पुढे असणार आहे, कारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आन्सर लिहू शकाल, कारण एक भारतीय समाजाची समज तुम्हाला चांगल्या पद्धतीने आली असेल. त्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. ठीक आहे, सुरू करूया. तत्पूर्वी ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे, 2022 बॅचचा UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन देत आलेलो आहे, आजही देत आहे, भविष्यातही देत राहीन. NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग माइंड कोच, लाईफ कोच म्हणून मी काम करत आहे. मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. त्याचे अनेक वर्कशॉप, सेमिनार्स मी अधूनमधून घेत असतो. ठीक आहे, सुरू करत आपला भारतीय समाज यावर सेशन. तर वुमन, रोल ऑफ वुमन इन इंडियन सोसायटी हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये महिलांचं स्थान काय आहे, त्याच्यामध्ये पॅट्रियार्कल सोसायटी, पितृसत्ताक पद्धतीचा पगडा इंडियन सोसायटीवर राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये महिलांचं स्थान कशा पद्धतीने, शिक्षणापासून ते लेबर फोर्स पार्टिसिपेशन पर्यंत कशा पद्धतीने महिलांचे जे काय महिलांसमोर आव्हाने उभे राहतात, तर त्याच्यावर आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा मागोवा इथं घ्यायचा आहे. निर्णय प्रक्रियेतील महिलांचं स्थान कुटुंबामध्ये दुय्यम राहिलेलं आहे बऱ्याचदा, आणि वैयक्तिक निर्णयामध्ये सुद्धा महिलेला तितकंसं प्राधान्य नाही. म्हणजे एक कोर्ट मध्यंतरी वुमन्स ज्याला खूप व्हायरल झालं होतं बघा, म्हणजे जॉब मिळतोय म्हणजे महिलांना स्वतंत्र झाल्यासारखं वाटते. म्हणजे बघा किती व्यापक, म्हणजे किती खोल आहे, सखोल थोडासा विचार करा. म्हणजे जॉब महिलांना स्वतंत्रता वाटते, म्हणजे महिलांना जॉब बाहेर मिळतो म्हणजे त्यांना ते वाटते की आम्ही स्वतंत्र झालेलो आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं महिलांचं स्वतंत्र, पण निर्णय क्षमतेचं काय, निर्णय प्रक्रियेचं स्वतंत्र त्यांना आहे काय, हा विचार खूप महत्वाचा आहे. सकारात्मक बदल काय, काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, समाज बदलत आहे. असं तर नाही की आता एकदम डॉमिनंट पॅट्रियार्कल सोसायटी आपल्याला दिसून येते, नाही, थोडंसं आता स्वरूप बदलत चाललेलं आहे. आणि ह्या बदलत्या काळामध्ये स्त्रियांचं स्थान कसं राहिलेलं आहे लक्षात येते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने, काय इनिशिएटिव्ह, शिक्षणाच्या स्तरावर पॉलिटिकल पार्टिसिपेशन कसं राहिलेलं आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन कसं राहिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायच्या. आणि हे सगळं बदलत असताना कशामुळे बदल झाले, हे प्रामुख्याने स्त्रियांच्या मध्ये मग शिक्षणाचा रोल आहे. ठीक आहे, त्याचबरोबर सामाजिक जागरूकता, मग वेगवेगळे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत, सरकारने वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर समाज सुधारकांची भूमिका आपल्याला आधीपासूनची आहे. ठीक, ग्लोबलायझेशन मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे आपल्या सिलेबससाठी खूप महत्वाचा पार्ट आहे. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, मग इंडियन सोसायटीच्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर काय इम्पॅक्ट झालेला आहे, मग महिलांच्यावर कसा इम्पॅक्ट झालेला आहे, म्हणजे कसं आम्ही सुद्धा म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं, मीटू मुवमेंट पाश्चात्य कंट्रीमध्ये सुरू झाली, त्याचाच एक भाग म्हणून आपल्या देशातही बघायला मिळाला. ही कनेक्टिव्हिटी आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणजे ग्लोबलायझेशनचा कसा इम्पॅक्ट होतो लक्षात येते काय, तर हा सगळा भाग आपल्याला इथं बघायचा आहे. ठीक आहे, आर्थिक स्थान कशा पद्धतीने स्त्रियांचं, म्हणजे स्त्री शक्तीचा श्रमशक्तीमधील सहभाग, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कशा पद्धतीने आहे,
तर हे वाढवायचं आहे. म्हणजे याच्यावर आपण आता आहे ते खूप मोठी अचिव्हमेंट आहे तर नाही, बिलकुल ही सुरुवात झालेली आहे. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढवणं खूप गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी जाणवणारी अनेक आव्हाने, बऱ्याचदा आपण बघतो की महिलांच्या कामाच्या ठिकाणी अनेकदा शोषण झाल्याचं बघतो, किंवा अतिरिक्त कामाचा ताण आणि ह्या सगळ्या गोष्टी, मेंटल टॉर्चर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला न्यूज आपण ऐकायला मिळतात. मग हे सगळे आव्हाने आहेत, हे कशा पद्धतीनं आपण टॅकल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी इथं बघायच्या आहेत. म्हणजे ही खूप मेजर चॅलेंजेस आहेत. वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला ज्यावेळी घडवायचं आहे त्याच्यासमोरची ही आव्हानं आहेत, हे आपल्याला कॉम्बॅट करावं लागेल, ह्याच्यासमोर आपल्याला उभं राहावं लागेल, ह्या समस्यांचा निपटारा करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की पार्लमेंटमध्ये स्त्रियांचं स्थान, म्हणजे अगदी जरी स्त्रिया असतील त्याच्यामध्ये तर ते खूप कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे. आपण बघतो की 74व्या घटनादुरुस्तीने 50% आरक्षण दिलं महाराष्ट्रामध्ये. बट आता खरा मुद्दा काय माहिती काय, 50% आरक्षण दिलं म्हणून महिलांना फक्त इलेक्शनला उभं केलं जातं राजकीय घराण्यांमधून, ठीक आहे. पण कारभार काय, पतिराज कारभार करतात त्यांच्या, हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला चित्र दिसून येतं. आता नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन झाल्या. आता महिलांना 50% आरक्षण आहे म्हणून तिथल्या इच्छुक उमेदवाराच्या पत्नी उभ्या राहतात, तिथे त्यांची बायको उभी राहते, ती इलेक्शन लढवते, पण ते फक्त सहीसाठी रबर स्टॅम्प बनवून राहते. निर्णय प्रक्रियेमध्ये खरा सहभाग आहे का, हा खरा एक मुद्दा आहे. म्हणजे रिझर्वेशन दिलं पण ऍक्च्युली राजकीय कारभार कोण करायला लागलेला आहे, त्यांचे पती करायला लागलेले आहेत. हा सगळा मुद्दा चव्हाट्यावर, म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये बदल होत आहेत. आता सगळ्याच ठिकाणी असं आहे का, तर नाही, बिलकुल नाही. मी कालच्या सेशनला सुद्धा सांगितलं, अशा बऱ्याच महिला सरपंच आहेत, बऱ्याच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आहेत महिला, त्यांनी खूप रिव्होल्युशनरी काम केलेलं आहे त्यांच्या भागामध्ये, ठीक आहे. अगदी राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामाची दखल घेतली गेलेली आहे. बट हे सगळंच आहे का, तर हे पूर्ण की निवडून आलेली व्यक्ती कारभार करते का, हा खरा एक महत्वाचा विषय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. आणि महत्वाचं म्हणजे संसदेतील महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम याच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी, त्याचे काय पॅरामीटर्स आहेत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या. म्हणजे काय, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक ह्या 3 स्तरांवरच्या महिलांचं स्थान कशा पद्धतीनं, हे आपल्याला याच्यातून थोडक्यात समजून घ्यायचं आहे. लक्षात आलं का? करंटला हा मुद्दा जो आहे ना, करंटचा डेटा घेऊन तुम्हाला अपडेट करायचा आहे. लक्षात येते का? जसं की संसदेत किती टक्के स्त्रिया आहेत, लक्षात येते का? तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. चळवळींचा प्रवास, जसं की बघा, स्त्री चळवळ आहे, त्याच्यामध्ये महात्मा फुले, महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुले यांच्यापासून तिची चळवळ आहे, स्त्री शिक्षणासाठी लढा दिला. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर चिपको आंदोलनाचं आहे. आधुनिक काळामध्ये मीटू, मी मगाशी सांगितले मीटू, ठीक आहे. आता आणखी बरेच मुवमेंट आहेत, तर त्या काय आहेत, त्यांचा कसा उगम झाला, ते कशा पद्धतीने ते त्यांचा रोल राहिलेला आहे, ठीक आहे, स्त्रियांच्या जागरूकतेसाठी किंवा एकंदरीत स्त्री मुक्तीचा लढा ह्याच्या संदर्भात. सक्षमीकरण, आता सक्षमी म्हणजे फक्त सवलती द्यायचं आहे काय, तर नाही, स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम करणे. म्हणजे जसं की सांगितलं की सक्षमीकरण, रिझर्वेशन दिलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, पण त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का, ते निवडून आलेल्या महिला निर्णय घेऊ शकतात का, नाही. सेम तसं लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटमध्ये ती महिला जॉब करते, पण तिला ते आर्थिक स्वातंत्र्य आहे का, खरा मुद्दा आहे. म्हणजे ती कमवते पण तिला तिची स्वतःचे आर्थिक निर्णय घ्यायचा अधिकार किंवा हक्क आहे का, हा विचार करायचा आपल्याला. लक्षात येते का? तर ह्या सगळ्या गोष्टी शैक्षणिक, आर्थिक आणि कायदेशीर सक्षमीकरणाचा अंतर्भाव याच्यामध्ये येतो, ठीक आहे. सक्षमीकरणाची व्याख्या जी आहे ती आपल्याला एवढी ब्रॉड करावी लागेल, ठीक आहे. पुढं सेल्फ हेल्प ग्रुप ग्रामीण भागामध्ये त्यांचा रोल काय राहिलेला आहे की महिला सक्षमीकरणामध्ये. म्हणजे बघा, ग्रामीण भागामध्ये बचत गट यांच्यामधून महिला सक्षमीकरणाचं मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलेलं आहे, की जसं की मायक्रो फायनान्स त्यांना देणं. आपण बघतो बचत गट ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्स वगैरे, मग त्याच्या आधारावर कशा पद्धतीने छोटे छोटे उद्योग उभे राहिले किंवा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण करण्यात त्याचा कसा रोल राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उमेद हे अभियान हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्याच्यानंतर काय, सामूहिक बार्गेनिंग पॉवर वाढते का, तर स्वयं बचत गट म्हटलं एकत्रित आल्यानंतर त्यांना लोन किंवा ह्या सगळ्या गोष्टी मिळणं सोयीचं जातं, ठीक आहे. आव्हाने काय, टेक्निकल नॉलेज आणि जे काही स्किलचा पार्ट आहे ते उभं करणं गरजेचं आहे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला बघून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. महिलांसमोरच्या प्रमुख समानता काय आहेत, जेंडर इनइक्वालिटी, स्त्री साक्षरता. आधुनिक बऱ्याच स्त्रियांना म्हणजे स्कूल ड्रॉप रेट आपल्याला बघतो की जसं जसं हायर एज्युकेशनकडे जातो तसं मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी कमी होत जातं. म्हणजे प्राथमिक शिक्षणापर्यंत दिसतात, माध्यमिकला बऱ्याच ग्रामीण भागामध्ये बऱ्याच मुलींचं पुढे शिक्षण, आणि कॉलेज स्तरावर तर आपल्याला
कमी कमी असंही कमी होताना दिसून येतं. तर हे जे काय आहे ते ड्रॉपिंग रेट आपल्याला कमी करणं हे एक आव्हान आहे. पुरुष साक्षरतेच्या तुलनेत आजही स्त्री साक्षरतेचं प्रमाण कमीच आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोठी तावं. मी आता जसं सांगितलं त्या पद्धतीने महिला सुरक्षा हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच म्हणजे IT सेक्टरपासून ते कृषीपर्यंत हा महिला सुरक्षा हा खूप चिंतेची बाब आपण मानतो. कौटुंबिक हिंसाचार होतो, कामाच्या ठिकाणी होणारा त्यांचा लैंगिक छळ आहे, मानसिक शारीरिक छळ आहे, वाढती सायबर गुन्हेगारी हे खरे आव्हान आहे आणि याच्यावर आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. म्हणजे आता समजा मेन्सला क्वेश्चनच आला की स्त्रीला फक्त रिझर्वेशन देऊन उपयोगाचं नाही, तर त्यांना सुरक्षा सुद्धा प्रदान करावं लागेल आणि तोच खरा एक सक्षमीकरणाचा मार्ग असेल. अशा पद्धतीचे अनालिटिकल वगैरे क्वेश्चन आले तर तुम्ही फक्त असं वरवर नाही, त्याच्यामध्ये काय कायदे आहेत, काय इनिशिएटिव्ह घेतले गेलेले आहेत, तर ह्या सगळा डेटा तुम्हाला लिहून किती म्हणजे काय गुन्हेगारीच्या कशा घटना स्त्रियांच्या विरोधात घडलेल्या तर त्याची एक आकडेवारी आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला ते उत्तर लिहावं लागेल. ठीक आहे, थोडंसं करंटचा डेटा आपल्याला बघावा लागेल याच्यामध्ये. कायदेशीर कवच कशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना जसे की बघा लिंग गुणोत्तर ह्याच्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव ह्यासारख्या जे काही अभियान आहेत त्याच्यातून बराचसा फायदा. आर्थिक मॉडेल ठीक आहे, लिज्जत पापडचा आपण बघू शकतो की भारतातील महिला उद्योगाचा आणि सेल्फ हेल्प ग्रुपचं मोठं एक उदाहरण मानलं जातं की जागतिक लेवलचं. कायदेशीर कवच काय आहे, ठीक आहे, डोमेस्टिक व्हायलन्स, त्याच्याबरोबर हुंडाबंदी विरोधी कायदा असेल, प्रसूती रजा, मॅटर्निटी लिव्ह, त्याच्याबद्दलचे हे सगळे कायदे. तर याचा कसं आपल्याला तर हे सगळे कायदे महत्त्वाचे जे आहेत ना ते उत्तरामध्ये आपल्याला मेन्शन करायचे आहेत. लक्षात येते काय? पहिल्यांदा समस्या बघा, त्याच्यावर उपाययोजना काय करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, कायद्याच्या स्तरावर काय उपाययोजना आहे, सामाजिक स्तरावर काय उपाययोजना करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंटरलिंकेजेस करून आपल्याला हे वाचायचं आहे. महत्वाची संकल्पना काय, ड्युअल बर्डन आहे फॅमिली. आता फॅमिलीमध्ये जॉब करतायत महिला तर घरचं सगळं घर काम आवरायचं आणि मग जॉब करायचं, परत घरी जायचं, घर काम आवरायचं, असं डबल बर्डन दिसून येतं. म्हणजे किती हे आहे बघा. लक्षात येते काय? तर हे ड्युअल घरकाम आणि बाहेरचे काम ह्या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळेस सांभाळायचं, हे ड्युअल बर्डन हे एक चॅलेंज आहे. लक्षात येते का? इक्वॅलिटी म्हणतो आपण, जॉब करायला दिलं, जॉब करायला म्हणजे त्यात आता अशी मानसिकता आहे की आम्ही म्हणजे काही पुरुषांची अशी मानसिकता आहे की आम्ही तुला जॉब करायला अलाव करतो. अलाव म्हणजे ती तिची चॉईस आहे, म्हणजे तिचे स्वातंत्र्याची भूमिका, म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य देताय हे एक मोठं बोलण्याचं म्हणजे समजून घ्या. म्हणजे कुठला हे थोडंसं तुम्हाला डीपमध्ये विचार केल्यावर ह्याचा अर्थ लागतील. लक्षात येते का? तर अशा पद्धतीचं हे आव्हान आहे. हे परिस्थिती बदलत आहे नक्कीच, मात्र अजूनही हवे तसे बदल आपल्याला दिसून येत नाहीयेत. आणि जे बदल होत आहेत मग ते बदल व्हायला कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली. परत इंटरलिंकेजेस करायचे की शिक्षण स्तर महिलांचा वाढत आहे, त्याचबरोबर त्याच्यानंतर ज्यावेळी आर्थिक स्थैर्य येतं त्यावेळी निर्णय घ्यायला स्त्री सक्षम होते. ग्लोबलायझेशनचे इम्पॅक्ट काय आहेत लक्षात येते की मीडिया, रोल ऑफ मीडिया लक्षात येते की ह्या सगळ्या गोष्टी, रोल ऑफ मीडिया खूप महत्वाचा आहे वुमन एम्पॉवरमेंटमध्ये, मीडिया रोल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रोल ऑफ लॉ, कायद्याची काय भूमिका आहे याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये हे करायच्या आहेत, लिंकेजेस करायचे आहेत. फेमिनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्रामध्ये वाढता सहभाग, याच्या संदर्भात कृषी क्षेत्रातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी काय गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह, त्याच्या संदर्भात आपण एक यूट्यूबला लेक्चर टाकलेलं आहे, आय थिंक मागच्या आठवड्यात टाकलेलं आहे, ते तुम्ही लेक्चर बघून घ्या कशा पद्धतीने गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत. तर ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला हे सगळं कळून जाईल. शेतीतील पुरुषांचे स्थलांतर झाल्यामुळे शेतीचे होणारे स्त्रीकरण, बरेच आता आपण बघतो. आता हा मुद्दा बघा, तुम्हाला हा खूप समजून येईल की ॲग्रिकल्चर ग्रामीण भागामध्ये जा तर त्याच्यामध्ये स्त्रियांचा प्रमाण जे आहे ते लक्षणीय दिसून येते. आता मुद्दा काय, ते निर्णय घ्यायला ते सक्षम आहे, म्हणजे निर्णय घ्यायला सक्षम आहेत पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे का त्यांना, हा एक मुद्दा इथे विचार करायचा आपल्याला. ठीक आहे, महिलांसाठी रूढ समजल्या जाणाऱ्या नोकऱ्या, म्हणजे आता परत बघा, महिला जॉब करणार म्हटल्यानंतर काय, तुला जॉब करायचं म्हणजे किती हे आहे बघा, हास्यास्पद आहे. म्हणजे जॉब करायचं असेल तर पिंक जॉबच करू शकतात. म्हणजे आता मी स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे मला ते गोष्टी समजतात की बघा, म्हणजे बऱ्याचदा इंजिनिअरिंगला एखादी मुलगी जाणार म्हटलं की तिला कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स इथंपर्यंतच म्हणजे तिला म्हणजे पालकच ठरवतात, तू कॉम्प्युटर किंवा IT ला जा किंवा इलेक्ट्रॉनिक्सला जा, का ती मेकॅनिकलला जाऊ शकत नाही, सिव्हिलला जाऊ, म्हणजे थोडंसं जातात. आजही मुली करतात, सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर होतात, पण तो निर्णय घेतला जाऊ दिला जातो का मुलीला, हा एक मुद्दा आहे.
तर अशी ही उदाहरणं मी सांगतोय ना, हे उदाहरणं तुमच्या आन्सरमध्ये आली पाहिजे. ठीक आहे, त्यांच्यासाठी फक्त पिंक कलर जॉबच असं का? ठीक आहे, पिंक कॉलर जॉब. तर असं का, हा एक मुद्दा आहे. तर असे हे एवढे सगळे मुद्दे सांगितले, मोर दॅन इनफ आहेत. फक्त ह्याचे इंटरलिंकेजेस करंट आणि एखाद्या रेफरन्समधून तुम्ही हे घ्या. सोर्स मी सांगितलेला आहे, भारतीय समाज, वायसीएमओचं पुस्तक. ठीक आहे, आता पुढचा टॉपिक बघूयात, लोकसंख्या वाढ आणि स्थित्यांतर कशा पद्धतीनं. आपण चीनला मागे टाकलेलं आहे, आपण सर्वांना माहितीच आहे. आता याच्यामध्ये डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी काय आहे, ती थिअरी थोडी बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला ही थिअरी समजून घेणं गरजेचं आहे. कारण काय आहेत, परिणाम काय आहेत. ठीक आहे, भारतात सध्या 3ऱ्या टप्प्यातून 4थ्या टप्प्याकडे सरकत आहे आपण. त्याच्यामध्ये काय, घटता जन्मदर घटत चाललेला आहे आणि मृत्यूदर सुद्धा कमी होत चाललेला आहे. मग त्याची कारणं काय आहेत, परिणाम काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. लोकसंख्येच्या संदर्भातल्या माल्थसचा सिद्धांत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या, माल्थस सिद्धांत वगैरे. तर थोडंसं म्हणजे जर तुम्ही तिथं लिहिलं ना माल्थसच्या उत्तरामध्ये ज्यावेळी तुम्ही लिहाल त्यावेळी तुम्हाला ते आन्सर जे आहे ते थोडंसं इफेक्टिव्ह होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून त्या गोष्टी थोड्याशा बघून घ्या. ऑपॉर्च्युनिटी काय, भारत हा तरुणांचा देश मानला जातो. जीडीपी वाढवण्याची, उत्पादकता वाढवण्याची संधी आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड अचीव्ह करण्याची भारताला संधी आहे. मग काय करू शकतो, कशा पद्धतीने स्किल देऊ शकतो तरुणांना वगैरे, लक्षात येते का? तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे करता म्हणजे ह्या थोड्याशा गोष्टी बघून घ्यायच्या. मग स्किल इंडिया आहे, स्टार्टअप, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघायच्या. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा मोस्टली जो पार्ट आहे ना, तुम्ही GS2 आणि GS3 मधून कव्हर करून घेऊ शकता. मात्र ह्याला थोडंसं इंडियन सोसायटी त्या अँगलनं उत्तरं लिहायचे, तेवढं ह्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या. आवश्यकता काय, कौशल्य विकास. ठीक आहे, तर रिस्क काय, गुंतवणूक न झाल्यास डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये रूपांतर. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड नाही अचीव्ह केला आणि तरुणाई म्हणजे आपण जर प्रॉपर नाही दिशा दिली तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो, की डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं. डेमोग्राफिक डिव्हिडंड मी आता बोललेलो आहे, कशा पद्धतीने डिव्हिडंड अचीव्ह करू शकतो, लाभांश कशा घेऊ शकतो लोकसंख्येच्या याच्यातून. तर त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्ही बघून घ्यायचं आहे. क्वेश्चन येण्याचे मोस्ट प्रोबेबली आहे ह्या टॉपिकवर. ठीक आहे, वाढती वृद्ध लोकसंख्या हे चॅलेंज आहे. अँटी एजिंग 2022ला क्वेश्चन आला होता की कोविडमध्ये ओल्ड एज पीपल्सचे काय, कशा पद्धतीनं हे झालं, म्हणजे त्याच्या संदर्भात. मग आता इथं इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन हा जो, असं मी मगाशी सांगितलं ना, सेम सगळीकडे तुम्ही लावू शकता. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन ॲग्रिकल्चर, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन ओल्ड एजेड पीपल, इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन चाइल्ड. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही कनेक्शन्स करून अशा पद्धतीने लिहायच्या. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ह्या थीमवर एखादा क्वेश्चन असतो. ठीक आहे, तर बघा याची कारणं बघा, समस्या बघा. ठीक आहे, चॅलेंजेस काय, पेन्शनचा वाढता भार, आरोग्य सेवांवरील खर्च वाढणार आहे ऑब्व्हियसली, आणि एकटेपणा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. का, तर न्यूक्लिअर फॅमिली, आपण कुटुंब संस्थांचं स्थान कसं बदलत चाललंय ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही आव्हानं निर्माण होत आहेत. पॉलिसीज काय आहेत, वृद्धांसाठीचे राष्ट्रीय धोरण आहे, सामाजिक सुरक्षेसाठी योजना आहेत जसे की अटल पेन्शन योजना वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. ठीक आहे, स्थलांतर हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे आजच्या लेसनला. स्थलांतर, रुरल टू अर्बन आपल्याला मायग्रेशन होताना दिसतं. काय फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, शेतीमधले बेरोजगारी, शेती प्रॉपर पिकत नाहीये, अनेक आव्हाने निर्माण व्हायला लागलेले, मान्सूनवर आधारित आपली शेती आहे. ठीक आहे, तर त्या आव्हानांमुळे काय, सुखसुविधांचा अभाव. आता जो तरुण जो आहे तो गावात राहायला तयार नाही का, तर त्याला शहरी भागातल्या सुखसुविधा अट्रॅक्ट करत आहेत. तर त्या गोष्टीमुळे आता हे काय, इफेक्ट ऑफ ग्लोबलायझेशन आहे, इफेक्ट ऑफ इम्पॅक्ट ऑफ मीडिया, ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामुळे काय होतं की आकृष्ट करते शहर तरुणांना. त्यामुळे काय होते, मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्थलांतर दिसून येते. मग आता परिणाम काय व्हायला लागलाय, बऱ्याचदा शहरांमध्ये झोपडपट्टी, गुन्हेगारी आणि नागरी सुविधांवर ताण येताना दिसून येतोय. अशा पद्धतीच्या समस्या वाढत आहेत. ठीक आहे, शहरीकरण ह्या भागावर. ठीक आहे, तर शहरांवर ताण वाढत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे, वाहतूक, ह्या सगळ्या गोष्टींवर प्रचंड ताण. आणि ओढणारे घटक काय आहेत, रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आधुनिक जीवनशैली. म्हणजे आता इकडे जायला भाग पडणारे घटक आणि तिकडे सिटी काय अट्रॅक्ट करते, तर सगळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. रोजगाराच्या संधी आहेत. आता ऑब्व्हियसली उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या पद्धतीच्या संधी ग्रामीण भागामध्ये किती आपण म्हटलं तर नाही निर्माण. मग याच्यावर काय, पुरासारखं मॉडेल आहेत, प्रोव्हाइडिंग अर्बन फॅसिलिटीज इन रुरल एरियात.
आपण मी मागच्या एका लेक्चरमध्ये डिस्कस केले, डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सुचवलेलं हे मॉडेल आहे, ह्याच्यावर काय करता येईल का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं व्यवस्थित अभ्यासायच्या आहेत. लक्षात येते का? ऑलमोस्ट मी सगळ्या गोष्टींचे लिंकेजेस सांगतोय, हे फक्त तुम्ही प्रॉपर करून ह्याच्या तुम्ही नोट्स तयार करायचे आहेत. म्हणजे हा इंडियन सोसायटी ऑलमोस्ट जे तुमचं सिलेबस डिकोडिंग सिरीज जर तुम्ही इटसेल्फ बघितलं आणि त्याला काय रेफरन्सेस सांगितले ते तुम्ही बघितले, इंटरलिंकेजेस लावले ना, तर तुमचा हा पार्ट कव्हर होऊन जाईल व्यवस्थित. ठीक आहे. लोकसंख्येच्या प्रमुख समस्या काय आहेत बघा, बेरोजगारी, संसाधनावर ताण आणि दारिद्र्य ह्या समस्या निर्माण होतात. बेरोजगारी काय होते, सुशिक्षित बेरोजगारी, संधी कमी होते, प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय, डिस्कस्ड अनएम्प्लॉयमेंट, विशेषतः शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणजे काय, काम एकट्याच असतं पण दोघं तिघं तिथे काम करत आहेत, अशा पद्धतीची ही सिच्युएशन आपल्याला दिसून येते बघा. म्हणजे बघा, अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये बऱ्याचदा 7-8 जणांचं कुटुंब काम करत असतं, हे दिसून येते ग्रामीण भागामध्ये. म्हणजे सगळे काम करतायचं असं दिसून येते, पण त्या लेवलचं उत्पन्न येणार का, नाही, बिलकुल नाही. कारण अर्ध्या एकरामध्ये 7-8 जण काम करत असतील, ते सगळ्यांना वाटतं की आपण म्हणजे रोजगार करतोय, पण तसं ते चित्र वस्तुता नसतं. लक्षात येते का? आणि नैसर्गिक ताण येतो, संसाधनावर ताण येतो, लोकसंख्या वाढीचा, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पायाभूत ताण आहे, शाळा, रुग्णालय, आरोग्य सेवेवरचा, तर ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करायच्या आहेत. कशा पद्धतीने हे टॅकल करू शकतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. हे आव्हाने कशी पेलायचे आहेत इंडियन सोसायटी म्हणून, त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आय होप लेक्चर खूप या डिटेलमध्ये आपण चर्चा करत आहोत. सिलेबस डिकोडिंगचे एक पार्ट आय थिंक लागेल अजून इंडियन सोसायटीसाठी, त्याच्यानंतर इंडियन सोसायटीचा पार्ट कव्हर होईल. बट बिलीव्ह मी, हे मी ते जे सांगतोय ना, हे लेक्चर तुम्ही प्रॉपर फॉलो करा, त्याच्यानुसार तुम्ही नोट्स बनवा आणि त्याच्यानुसार काय काय इनिशिएटिव्ह मी जसं की सांगितलं की लिंकेजेस लावा फक्त, आणि तुम्ही एक रजिस्टर मेंटेन करून त्याच्यामध्ये लिहून ठेवा. मीन्सला तुम्हाला लिहायला किती सोपं पडेल आन्सर हे तुम्ही बघा. 1-2-4 म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही 3-4 क्वेश्चन आपण देईन तुम्हाला, ते लिहा, म्हणजे तुम्हाला समजेल की किती चांगल्या पद्धतीने हे आपल्याला करता येऊ शकतं. तर ही सिरीज सिलेबस डिकोडिंगची आपण अशीच चालू ठेवणार आहोत. इतर विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे लेक्चर तुम्ही पोहोचवायला विसरायचं नाही आहे. तुर्तास तुमची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. धन्यवाद.